चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणी प्रकरणाची सध्या जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहे। राज्यात पहिल्यांदाच तब्बल 23,000 सभासद अर्जांवर एकाच वेळी सुनावणी होत असल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे। ही संस्था चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या 3 तालुक्यांमध्ये शैक्षणिक काम करते। गेल्या 6 महिन्यांपासून संस्थेत मोठ्या प्रमाणावर गुपचूप नवीन सभासद करण्यात आल्याचा मुद्दा समोर आला होता। यानंतर सर्वपक्षीय बैठकीत आवाहन करण्यात आले आणि चाळीसगाव तालुक्यातील सुमारे 22,900 नागरिकांनी प्रत्येकी 550 रुपयांच्या डीडीसह सभासद अर्ज भरले। मात्र संस्थेच्या मुख्य लिपिकांनी अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्याने हे प्रकरण सहाय्यक निबंधकांकडून जिल्हा निबंधकांकडे पाठविण्यात आले। सोमवारी जळगाव येथे या प्रकरणावर सुनावणी झाली। ॲडव्होकेट राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले की अंतिम सुनावणीत 22,000हून अधिक नागरिकांची बाजू मांडली जाणार असून जिल्हा निबंधक जो निर्णय देतील तो मान्य असेल। दरम्यान संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेल्या सर्व सभासद अर्जांच्या छायांकित प्रती मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी मंगळवारी जिल्हा निबंधकांकडे अर्ज सादर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉक्टर विनायक बाप्पू यांनी दिली। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सभासद होण्यासाठी ज्या नागरिकांनी अर्ज केले होते ते अर्ज नाकारल्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडे अपील दाखल झाले। त्या अपीलामध्ये काल सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये जे कायदेशीर मुद्दे होते ते कायदेशीर मुद्दे आमच्या वतीने सर्व सभासदांना होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आणि त्यावर खुलासा देण्यासाठी ज्या अपिलात मुद्दे आहेत त्यावर खुलासा देण्यासाठी जे रिस्पॉन्डंट सामनेवाले संस्था यांनी 18 तारखेची मुदत त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यानंतर मुख्य अपील जे आहे त्यावर निर्णय होऊन जो काही निर्णय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था घेतील तो निर्णय सभासदांना आणि आम्हाला मान्य असणार आहे।